भारत मातेच्या मुकुटातील एक हिरा निखळला होता. भारत मातेच्या मुकुटातील एक हिरा निखळला होता. विश्वाला करुणी प्रकाशित आज प्रज्ञा सूर्य मावळला होता. आज प्रज्ञा सूर्य मावळला होता. मित्रांनो, आजचाच तो 6 डिसेंबर 1956चा दिवस होता, जेव्हा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले होते. मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय बोलावे, जेवढे बोलावे तेवढे कमीच. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांना वाचनाची फार आवड होती. आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे. तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीच्या आसमंत ठरला, यात तीळमात्र शंका नाही. अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते, अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे महान कार्य, तसेच जगातले सर्वात मोठे लिखित संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. शेवटी मी एवढेच म्हणेन की होते सिंहासारखे आमचे बाबा, नव्हती त्यांना कसली भीती. होते सिंहासारखे आमचे बाबा, नव्हती त्यांना कसली भीती. होऊन गेली जरी वर्ष किती, आजही बोलावते आम्हाला ती चैत्यभूमीची माती, ती चैत्यभूमीची माती. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय भीम, जय संविधान.